नमस्कार, मी राजरत्न जोंधळे. टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत. होणारा नवरा पसंत नसल्यानं त्याला थेट जिवे मारण्याची सुपारी दिल्याची धक्कादायक घटना आता समोर आली. या प्रकरणी यवत पोलिसांनी 5 जणांना अटक केली. अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यातील मयुरी सुनील दांगडे हिचा विवाह कर्जत तालुक्यातील माही जळगाव येथील सागर जयसिंग कदम याच्यासोबत होणार होता. मात्र मयुरीला सागर सोबत लग्न करायचं नसल्यानं सागर कदम याला जिवे मारण्यासाठी मयुरी दांगडे आणि संदीप गावडे यांनी तब्बल 1,50,000 रुपयांची सुपारी दिल्याचं पोलीस तपासातून समोर आलंय. या प्रकरणी यवत पोलिसांनी 5 जणांना अटक केली असून मयुरी दांगडे ही सध्या फरार आहे. आदित्य शंकर दांगडे, संदीप दादा गावडे, शिवाजी रामदास जरे, सूरज दिगंबर जाधव आणि चंद्रभान सखाराम कोळपे अशी अटक केलेल्या आरोपींची नावं आहेत. सागर कदम हा हॉटेल कुक म्हणून काम करतो. 27 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 7:30 वाजण्याच्या सुमारास दौंड तालुक्यातील खामगाव फाटा नजीक यवत पोलीस ठाण्याच्या हद्दीत हॉटेलच्या परिसरात सागर कदम याला काही जणांनी रस्त्यात अडवून लाकडी दांडक्यानं बेदम मारहाण करण्यात आली होती. या प्रकरणी यवत पोलीस ठाण्यात गुन्हा देखील दाखल करण्यात आला होता. या संपूर्ण घटनेबाबत उपविभागीय पोलीस अधिकारी बापूराव तडस यांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली पाहूयात. यवत पोलीस स्टेशन हद्दीमध्ये खामगाव या ठिकाणी 28 तारखेला आम्हाला एक मारहाणीची घटना रिपोर्ट झाली होती. त्यानुसार एक गुन्हा दाखल झाला होता. याच्यामधील जो फिर्यादी आहे त्याला ज्या व्यक्तीनं मारलं होतं अशा 2 संशयिताला आम्ही त्या ठिकाणी चौकशी करण्यासाठी आणला असता त्यांच्याकडून अधिक तपास केला असता असं समजलं की एका मुलीनं जिला वर पसंत नाही आणि त्याच्याबरोबर तिला लग्न करायचं नाही आणि त्यासाठी नकार द्यावा यासाठी 1.5 लाख रुपयाची सुपारी देऊन 5 लोकांना त्या ठिकाणी त्याला मारहाण करायला लावल्याची घटना आहे. या अनुषंगानं आम्ही 5 आरोपींना ताब्यात घेतलेलं आहे आणि त्यांनी त्या पद्धतीनं कृत्य केल्याचं कबूल केलेलं आहे. आणि 6वी जी मुलगी आहे ती मुलगी सध्या फरार असून तिचा शोध सुरू आहे. धन्यवाद.